अधिवेशनाचा तिसरा आठवडा ही गोंधळाचा. लोकसभा 12 वाजेपर्यंत आणि राज्यसभा 2 वाजेपर्यंत स्थगित. संसद भवन परिसरात विरोधकांचं शहांच्या विरोधात आंदोलन. शहा गायब झाल्याची टीका. पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले. मोदी शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ते संसदेमध्ये यायला का घाबरतात? संजय राऊतांचा खोचक सवाल. राम मंदिर दानचोरी विरोधात बोलणं असंवैधानिक आहे का? संजय राऊतांचा सवाल. पप्पू यादवांवरील चाकू हल्ल्यावरून संघाला भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ब्रजभूषण सिंह निर्दोष. दिल्ली न्यायालयाचा निकाल. माझ्याविरुद्ध कट रचला होता. कोर्टातून बाहेर आल्यानंतर ब्रजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहरामध्ये बॅनरबाजी. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यानं भुजबळांचा महाजनांवर संताप. भाजपच्या चंपतरायचं लक्ष कमिशनबाजीकडे. पालकमंत्रीमुळे खड्डे दूर होत असतील तर फडणवीसांनी विचार करावा. संजय राऊतांचा निशाणा. तर एकाची नाही सरकारची सामूहिक जबाबदारी. खड्ड्यांच्या वादावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल. विजय वडेट्टीवारांकडून पंकजा मुंडेंना खुली ऑफर. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा. येत्या 3-4 दिवसामध्ये तिढा सुटेल. गोगावलेंना आश्वासन. सूत्रांची माहिती. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. 65 वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते मोदी फडणवीसांनी करून दाखवलं. उर्वरित मागण्याही पूर्ण करू. ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात. नीट पेपर फुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्रानं कोर्टाकडे वेळ मागितला. पुढची सुनावणी 7 ऑगस्टला. महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरणार. रायगड सिंधुदुर्गसह विदर्भातीलही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पुण्याची धरणं 100% भरली. मुंबईतही पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. जळगावातील गिरणा आणि साताऱ्यामधील धोम धरण ओव्हरफ्लो. धरणातून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या 40गावमध्ये भराडी नदीचा रौद्रावतार. गावामध्ये पाणी शिरल्यामुळे 58 कुटुंबांचं स्थलांतर. पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान. शासनानं तत्काळ मदत देण्याची मागणी. नाशिकच्या हरणवारी धरणावर जीवघेणी स्टंटबाजी. एकाचा मृत्यू. सांडव्यामध्ये अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नामध्ये दुर्घटना. दोरीच्या साह्याने एका तरुणाची सुखरूप सुटका. खोपोलीच्या केपी वॉटरफॉलजवळ ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू. सेल्फी आणि रील्सच्या नादामध्ये जीव धोक्यात घालू नका. प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचं आवाहन. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांच्याकडून सजावट. सुमारे 2 टन फुलांचा वापर. बीडच्या सफेपूरमध्ये वृद्धाला चहातून विष देण्याचा प्रयत्न. मृत मुलाच्या जागेमध्ये शेड मारू न दिल्याच्या रागातून हा प्रकार. पत्नी, मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल. भीषण ड्रोन हल्ला. दारफूर प्रांताच्या न्यायालयामध्ये 35 जणांचा मृत्यू. अनेक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती.